मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालवत चालली आहे। मी सध्या मुंबईमध्ये आहे। मुंबईच्या समुद्र किनारपट्टीमध्ये आहेत। आपण जर बघितलं या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे। मागील काही दिवसांपासून जर मुंबईतील 16 ठिकाणी हवेची गुणवत्ता ही खालवत चालली आहे, कारण की गुरुवारी संध्याकाळपासून मुंबईतील 16 भागात प्रदूषण चिंताजनक पातळीवर होती। सरासरी हवेची गुणवत्ता ही वायू गुणवत्ता जी होती ती सरासरी 190 च्या आसपास होती। त्यामध्ये बोरिवली पूर्व असेल, कुलाबा, नवदलनगर, मालाड, माझगाव, चेंबूर, मानखुर्द, शिवाजीनगर, कांदिवली पश्चिम तसंच देवनार येथील 24 पैकी 8 सक्रिय निरीक्षण केंद्र होते आणि त्यामध्ये जवळपास 235 ते 290 दरम्यान वायू गुणवत्ता ही नोंदवली गेली आहे। त्याच प्रकारे जर आपण बघितलं, हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालवत चालली आहे। महिन्याच्या सुरुवातीलाच 11 मॉनिटरिंग या ठिकाणी सेक्शन बनवले होते। त्यामध्ये जवळपास 200 ते 300 झोन होती आणि प्रदूषणामुळे काही जणांना हृदयविकाराचा देखील त्रास, तसंच लहान मुलं असतील किंवा रुद्र जे असतील त्यांना देखील मोठा त्रास त्या ठिकाणी होत होते। मात्र यावर आता मुंबई हायकोर्टाने रस्ते किंवा महामार्गावरील जे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश देखील दिले होते। मात्र मुंबईतील आपण या ठिकाणी जर परिसरामध्ये जर बघितलं, गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी जे नागरिक असतील, जे पर्यटक असतील ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। मॉर्निंग वॉक असेल किंवा योगा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जाते। तसेच शाळेतील जे सहली असतात ते देखील या ठिकाणी आता येत आहेत। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावत चालली, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे। आता तेच रोखण्यासाठी आता हायकोर्टाने आदेश देखील दिले आहेत। कॅमेरामन अमित शिगवणसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।